वजन कमी करायला बरेच जण सांगायला जातं काय जाताना की घरचं खाऊन वजन कमी होत नाही. कुणी सांगितलं? कोण म्हणतं घरचं खाऊन वजन कमी होत नाही? मग बरेच जण म्हणतात हे उपयोग नाहीत, ते न्यूट्रिशनच खायला लागतंय, हेच खायला लागतं तरच वजन कमी होतं. काही संबंध नाही. प्रोटीन जे आपण खातोय ते आपल्याला काय लागतं शरीराला? सगळ्यात महत्वाचं प्रोटीन. मग प्रोटीन कुणापाशी मिळतं? आपल्या शेतकरी बांधवांच्या पाशी मिळतं. सोयाबीन कोण पिकवतो? हे बाहेरनं आपल्याला न्यूट्रिशन देणार. शेतकऱ्यांच्या पाशी सोयाबीन कुणापासून पिकतं? शेतात भरपूर सगळं काय काय ते सगळं न्यूट्रिशन मिळतं. ते फक्त कसं खायचं ते फक्त समजलं झालं. आणि जे तुम्हाला सांगतात फक्त न्यूट्रिशन खाऊनच मगच वजन कमी होतं, त्यांच्या घरात काय जुंधळं नाहीत काय, गहू नाही काय, तांदूळ नाही काय, सगळं काहीच नाही का? नुसतं न्यूट्रिशन. पाहुणं आले की सगळ्याला न्यूट्रिशन देतात का? माणसं आले की जेवायला काय वाढतात? न्यूट्रिशन वाढतात का? हे सगळा गैरसमज आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, कुठलेही प्रोडक्ट खायची गरज नाही. घरचं खाऊन 100% वजन कमी होतंय. आता फायबर लागते शरीराला. फायबर कुठलं मिळतं? शेतातून मिळतं, शेतकऱ्यांच्याकडून मिळतं. सगळ्या पालेभाज्या जे काय आपण कच्चं सॅलडच्या स्वरूपात खातो ते सगळं कुठून मिळतं? शेतकरी पिकवतात, ते फ्रेश मिळते आपल्याला. आणि आपल्याला कारण सांगायचं नाहीत. कारण सांगू नका, कोणी याचं ऐकत बसू नका. हे सगळं घरचं खाऊन, फ्रेश खाऊन, शेतकऱ्यांच्या पासलं खाऊन वजन 100% कमी होतंय. 12 महिने आपल्याला हेच मिळणार आहे. वे प्रोटीन कशापासून बनवतात? वे प्रोटीन आपल्याला पनीरच्या पाण्यापासून बनवतात. मग दूध कोण देतंय? शेतकरी जनावरांच्या पासून आपल्याला दूध सगळीकडे पुरवठा होतो. साधं गणित. मग शेतकऱ्यापासून जर आपल्याला सगळं मिळतंय तर बाहेरचं काय गरज आहे तुम्हाला? तुम्हाला जर न्यूट्रिशन पुरत नसेल तर वे प्रोटीन घ्या. तुमची प्रोटीनची दिवसाची जर न्यूट्रिशन ते प्रोटीनची म्हणतोय कमतरता होत असेल तर वे प्रोटीन घ्या. तेही कुठलंही घरातलं जेवण बंद न करता. त्यामुळे कारण सांगायचं नाहीत. घरातलं खायचं आणि व्यायाम मात्र सुट्टी द्यायची नाही. व्यायाम करायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर 100% रिझल्ट येतोय. पुन्हा ऐकत बसू नका. 100% आहे, फॉलो करा. धन्यवाद.